संतांचा महिमा तो बहु दुर्गम 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 शाब्दिकाचे काम नाही येथे शाब्दिकाचे काम नाही येते शाब्दिकाचे काम नाही येते बहुत धड जरी झाली म्हैस गाय 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 तरी काय होईल कामधेनो तरी काय होईल कामधेनु तरी काय होईल कामधेनु तू कामने अंगी व्हावे ते आपण तू कामने व्हावे आपण कामने अंगी व्हावे ते आपण तू कामने अंगी व्हावे आपण तरीच महिमा न येईल कळो हरीचा महिमा होईल कळो हरीचा महिमा होईल कळो बहुत धड जरी झाली म्हैस गाय जरी झाली म्हैस गाय बहुत धड जरी झाली म्हैस गाय जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनो तरी काय होईल कामधेनु तरी काय होईल कामधेनु जय ठोब्बार कुमारी जय विठोबार कुमारी जय ठोब्बार कुमारी जय विठोबार कुमारी जय ठोब्बार कुमारी विठोबार कुमारी जय ठोब्बार कुमारी विठोबार कुमारी 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 ठोब्बार कुमारी संताचा महिमा तो बहु दुर्गम 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 शाब्दिकांचे काम नाही येथे शाब्दिकाचे काम नाही येथे बहुत धड जरी झाली म्हैस गाय बहुत धड जरी झाली म्हैस गाय शाब्दिकाचे काम नाही येते शाब्दिकाचे काम नाही येते बहुदूत धड जरी झाले गाय म्हैस बहुदूत धड जरी झाले म्हैस गाय संताचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा बहु दुर्गम संताचा महिमा बहु दुर्गम शाब्दिकांचे काम नाही येथे शाब्दिकाचे काम नाही येथे बहुत धड जरी झाली म्हैस गाय
बहुत धड जरी झाले म्हैस गाया शाब्दिकाचे काम नाही येत शाब्दिकाचे काम नाही येत बहुत धड जरी झाली म्हैस गाय बहुत धड जरी झाली म्हैस गाय पदी होईल काय कामधेनु पदी काय होईल कामधेनु 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 परी होईल काय परी परी होईल काय कामधेनु 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 परी होईल काय काम कामधेनु परी होईल काय होईल काय कामधेनु पदी होईल काय कामधेनु कामधेनु पदी होईल काय कामधेनु कामधेनु पदी होईल काय कामधेनु 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 परी होईल काय कामधेनु 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 परी होईल काय कामधेनु 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 परी होईल परी होईल काय परी होईल काय कामधेनु परी होईल काय कामधेनु परी पदी होईल होईल परी होईल काय कामधेनु पदी होईल काय कामधेनु पदी होईल काय कामधेनु बहुत धड जरी झाले म्हैस गाय बहुत धड जरी झाली म्हैस गाय विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सर्वांनी हाताने टाळी वाकाने भजन वा. टाळी मोकाने भजन संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे बहुदुधड जरी झाली मैस गाय तरी काय होईल कामधेनो तुका मने अंगी भावी ते आपण तरीच महिमान येईल कळो बहुदुधड जरी झाली मैस गाय तरी काय होईल कामधेनो विठ्ठल विठ्ठल महायोगपीठी तटे भीमरतां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारो प्रथमनमनं पाण्डुरङ्गाकारो प्रथमनमनं पांडुरंगाकारो प्रथमनमन पांडुरंगाकारो प्रथमनमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो दुसरे चरण दुसरे चरण संतांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो पांडुरंगाकारो प्रथमनमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास कलावज्ञ जीवोद्धरातावतारं कंकांगति ज्योतिकामोदिवत्रं कलानिश्वादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तया बंधु श्री चरण श्री गुरूंचे
ते नमस्कारोने आता मस्तक ही पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ जेणे केला पुरुषार्थ संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते बहुदुधड जरी झाली मै सगाय तरी काय होईल कामधेनू प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ जगमान्य वैराग्याचे महामेरू ज्यांनी कळस्थानी वारकरी संप्रदायाचा ध्वज फडकवला असा वैराग्य मूर्ती संत तुकोबा यांचा संत प्रकरणातील निवडलेला अभंग विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा सालाबाद प्रमाणे चाललेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आज दुसरा दिवस माझ्या पामराकडे वाट्याला आला आहे श्री ओंकारेश्वर कृपेने असे ते भगवान शिवशंकराच्या कृपाशीर्वादाने नव्हे नव्हे हरिभक्त परायण सुद्धा महाराज कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावातील आज अखंड हरिनाम सप्ताहातील आज दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या पामराकडे आली सुंदर असं नियोजन आयोजक मंडळींनी तरुण मित्र मंडळ अतिशय सुंदर प्रकारे अखंड हरिनाम सप्ताहाची हा दुसऱ्या दिवसाची सेवा अतिशय सर्वांनी जोमाने नवे नवे मोठ्या थाटाने त्या भगवंताची आराधना करण्याकरता आज परवा दिवशी कावड या ठिकाणी आली हो की नाही भगवंताच्या द्वारातून तीर्थ घेऊन या ठिकाणी घेऊन येण्या 15 दिवसाचा प्रवास अतिशय हे तरुण मित्र मंडळ आहे अतिशय जोमाने हे सर्व कार्य करतात मला सांगावंसं एक वाटतंय की आम्ही प्रत्येक गोष्ट म्हणतो तरुण मागे परंतु महाराज मी नक्कीच म्हणेल तरुण मागे आहे परंतु मागे असून त्यांचे कार्य मात्र मोठे आहेत बरं का माग फक्त पुढं ते कार्य करणार आता त्यांना काही गोष्टींसाठी लाज वाटत असेल किंवा पुढे येण्यासाठी काहीतरी कारण असेल परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये तरुण या गावामध्ये अतिशय मोठ्या सहभागाचा वाटा त्या तरुणांचा असतो कावड या ठिकाणी येते मला असं वाटतंय मागच्या वर्षी आम्ही बरं का बाबा गोविंद बाबा आम्ही मागच्या वर्षी ज्यावेळेस कावडची यात्रा होती त्यावेळेस आलेलो होतो त्यावेळेस भव्य दिव्य स्वरूपामध्ये मला वाटतं 7-8 हजार लोकांचं खूप मोठं अन्नदान या ठिकाणी झालं आणि खूप मोठ्या थाटामध्ये भगवंताची आराधना महाआरती अतिशय सुंदर प्रकारे सर्व कार्य आम्ही त्या मागल्या वर्षी ह्या वर्षी नाही येण्याचा योग आला पण मागच्या वर्षी आमच्या दया भाऊंनी बोलवलं होतं परंतु अतिशय खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी देवाचं आराधना करतात आणि हा अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात चालू होते मला सांगायचं एक कारण आहे का जीवनामध्ये भगवंताची आराधना करता करता अट्टहास एवढा करावा लागतो एवढा प्रयत्न करावा लागतो मग त्या प्रयत्नाचं यश कुठेतरी प्राप्त व्हावं महाराज म्हणतात की ते यशाचं शिखर गाठण्याकरता आम्हाला ते शिखर त्या नामस्मरणामुळे मिळेल म्हणून महाराज म्हणतात त्या भगवंताचं नाव इतकं मोठं आहे शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती ते ध्यानामध्ये असलं ना कोणतंही संकट निवारण होत असतं बरं का कारण सगळ्या देवांचा तो बाप आहे सगळ्या मोठ्यांचा देव आहे अशा देवाची भव्य दिव्य स्वरूपामध्ये कावड यात्रा या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो आणि ह्या उत्सवातील अखंड हरिनाम सप्ताह माझ्या पामराकडे ज्यांच्या
सेवा कीर्तनाची मिळाली आहे ते असणारे आमच्या हरिभक्तपरायण मी नक्कीच म्हणेन आमच्या वैशालीताई शिंगवण, कारण की ताईंचा मोठा सहभाग भजनासाठी असतो, हरिपाठ असो, नवीन नवे हे त्यांच्या योगाने त्यांच्या सासरी जाण्याचा योग त्यांच्यामुळे आला असे वैशालीताई असतील. आणि दुसऱ्या आमच्या हरिभक्तपरायण ताई सौभाग्यवती लीलाबाई वागचौरे, अशा ह्या दोन्ही ताईंमुळे मला ही कीर्तनाची सेवा करण्याचा योग मिळाला. नवे नव्हे वारंवार कालपासून ज्यांनी माझ्या संपर्कात केले असणारे गोविंद बाबाच ना, हां बरोबर, वाळुंज यांनी वारंवार संपर्क करून ताई उद्याची कीर्तन सेवा तुमची आहे, पूर्ण सकाळपासून सुरुवात केली, ताई संध्याकाळी तुमची कीर्तन सेवा आहे 4 वाजता पुन्हा. हां मला वाटतं येईपर्यंत त्यांचा सारखा फोन होता. म्हणजे एक जबाबदारीचं काम असतं, महाराज येईल की नाही, हो की नाही. परंतु आम्ही कधी कुणाला फसवत नाही बरं का. असं सुंदर त्यांचं नियोजन, सर्व कमिटी मंडळी असणारी सर्वच मंडळी, आम्ही खरंच नितांत प्रेम असणारं आमचं दयाभाऊंचे वडील असणारे आमचे लक्ष्मण बाबा वाळुंज, त्यांचाही या ठिकाणी आल्यानंतर ताई मी आहे बरं का, म्हणजे एकदम भक्कम पाठिंबा आमच्या बाबांचा. आणि खूप सुंदर अशी ही मंडळी, सर्व गावातीच टाळकरी मंडळी आहेत ना, हो सर्व मंडळी आहेत. आणि ज्यांचे सुंदर असं गायन असतं ते महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आमचे संदीप महाराज आणि योगेश महाराज ना, महाराज कुठे गेले, दोन्ही महाराज गेले का. सर मग मी तरी म्हणलं नाही ते महाराज दिसेल ना. परंतु बाबांचं नाव काय, सोमनाथ महाराज, अतिशय सुंदर प्रकारे त्यांचंही गायन आहे. हार्मोनियाचार्य बाबा दिवटे महाराज. महाराज तुम्हाला फक्त गायन करताना बघितलं, पण आज तुम्हाला वाजवताना बघते बरे का, म्हणजे ऐकलेलं आहे तुमच्या मुखातून. अतिशय सुंदर गायनही करतात. आणि आमचे मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण अविनाश महाराज, भरपूर दिवसांनी भेट झाली महाराज, म्हणून तुमचं नाव थोडंसं, पण खूप सुंदर असा मृदंग वाजवतात. चोपदार असतील, आमचे विनेकरी बाबा असतील, सर्व टाळकरी मंडळी, आमच्या महिला आई जे आहेत, आमच्या ताई आहेत, आणि आमची छोटी बाल गोपाळ टाळकरी मंडळी, नाव माहीत नाही पण खूप सुंदर नाचते. मला असं वाटतंय ही एक आली, अजून 2-3 यायला पाहिजे होत्या या ठिकाणी, हो की नाही. आणि येतीलच नक्की, कारण असं भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे. एकल्याचा खेळ नव्हे रे बरा, म्हणून जो हां सर्वांनी घ्या जमवलेला मेळा आहे. तुम्ही म्हणाले सगळ्यांची नावं घेतली, आम्ही इथं निदानंत वेळ घालून आलेलो तो आमचं काही काम आहे की नाही. परंतु ऐका ना, महाराज ज्ञानोबाराय तुम्हाला खूप सुंदर उपमा देता. तुम्ही तो महिषाच्या, हां तुम्ही तर देवाची मूर्ती आहात, म्हणून आम्हाला कीर्तन तुम्हाला सांगावं लागतं. विठ्ठल 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 भव्य दिवस स्वरूपामध्ये आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि अखंड हरिनाम सप्ताहाती माझ्या पामराकडे ही सेवा आलेली आहे. मी त्याचं नक्कीच धन्यवाद नवीन नवे याचं तीच केल्याशिवाय राहणार नाही, कारण की भगवान ओंकारेश्वराची कृपा खूप मोठी आहे. महाराज देवाचे उपकार आमच्यावरती अगण्य आहेत, देवाचे उपकार आमच्यावरती अगण्य आहेत. परंतु महाराज देव येण्याकरता आधी आम्हाला संत वर्णन करावं लागेल, कारण संतांचं वर्णन जेथपर्यंत होत नाही तेथपर्यंत महाराज म्हणतात की देवाला सुद्धा त्या ठिकाणी येता येणार नाही आहे. कारण की जिथे त्या जागावरती जावं त्या ठिकाणी महाराज देव आहे, पण त्या ठिकाणी संतही असायला हवे. महाराज म्हणतात की आम्ही त्या संतांचं वर्णन केलं, पण ते संत आहेत कसे, संत कोण आहेत, संत कुठे बोलावे लागतील, किंवा या कलियुगात संत शोधणे सुद्धा अवघड आहे, कारण संत ओळखणं सुद्धा अवघड आहे. आणि महाराज म्हणतात कलियुगामध्ये संत म्हणजे अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करती हां पाप. महाराज म्हणतात अंगाला राख लावली, भगवे कपडे घातले, हातात चिमटा घेतला, जय भोले फक्त असं म्हटलं म्हणून साधू होत नाही आहे. ऐका, नुसतं देवाचं नाव घेतलं, एखाद्या झाडाखाली बसलं रात्रंदिवस आणि पाप मात्र करत राहिला, तर महाराज म्हणतात त्यालाही साधू म्हणता येत नाही आहे. साधूचं वर्णन करत असताना महाराज म्हणतात असा साधू आहे, असे संत आहे, ते कधी आपलं स्वतःचं अवडंबर कधी करत नाहीये, आपल्या नावाचा कधी वाजा गाजा करत नाहीये.
ऐका बरं का, स्वतःचं नाव कधी दुसरीकडे घेत नाहीये. इथं मात्र कलियुगामध्ये आमचं नाव पत्रिकेत आलं नाही म्हणून भांडणं आहे. ऐका, आमचं नाव नाही पत्रिकेत म्हणून आम्ही लग्नाला जात नाहीये. आमचं नाव नाहीये म्हणून महाराज आमच्या नावावरून आमचे भांडणं आहे. परंतु ऐका ना, त्या साधूचं, त्या संतांचं नावाचं वर्णन ते कुठे लौकिक करत नाहीये. त्या नावाचा डांगोरा कधी पिटत नाहीये. पण माझे ज्ञानोबाराय म्हणतात, जे खरे साधू आहे ना त्यांचं वाऱ्या हाती माप चालतं. मालवी म्हणतात त्याचं वाऱ्याच्या वेगापेक्षाही त्याचं नाव जातं. ते स्वतःचं अवडंबर करत नाहीये, परंतु चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी निवडोनी. जे खरे साधू आहे ना, महाराज म्हणतात त्यांच्यामध्ये कधी क्रोध नाहीये, त्यांना कधी राग नाहीये, काम नाहीये, त्यांच्यामध्ये फक्त दया आहे. जो साधू संत त्यांच्याकडे कुणीही येईल त्यांना क्षमा करण्याची पात्रता ज्याच्यामध्ये आहे ना, तो खरा साधू आहे. महाराज जगामध्ये साधू अनेक प्रकारचे महाराज, परंतु महाराज म्हणतात की असा एक साधू आहे त्याच्यामध्ये कधी राग नाही आहे. आणि गेल्यानंतर किती क्रोधी माणूस असला तरी त्याचा राग शांत करण्याची ज्याची पात्रता आहे त्याला साधू म्हणावं. दया, क्षमा, शांती. महाराज म्हणतात दया, क्षमा, शांती तिन्ही गुण जे ज्याच्यामध्ये एकत्र आहे ना त्याला साधू म्हणतात. मग नवे नवे सन्मार्ग वर्तती संत. हा संत कसे सन्मार्गाला लावणारे आहेत त्याला संत म्हणा. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात खरे संत हे कलियुगामध्ये अनेक झाले, परंतु कलियुगातले संत मात्र महाराज आपल्या स्वतःच्या अवडंबर करण्याकरता अनेक प्रयत्न करतात. पण असे संत महत्वाचे नाही. माझे जे खरे संत आहेत ना ते पवित्र कुळामध्ये जन्माला येतात, पवित्र वंशामध्ये जन्माला येतात, पवित्र अशा देशामध्ये जन्माला येतात. बरं का, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जम घेते, जेते हरीचे दास पवित्र देव, जेते हरीचे दास जम घेते. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जम घेती. पावन तो देश, जेते हरीचे दास जम घेती. पवित्र असं कुळ असावं, पवित्र असा देश असावा, त्या ठिकाणी संत महात्मे जन्माला येतात. पण तुकोबाराय म्हणतात संत महात्मे जन्माला येण्याचं कारण काय आहे हो? आम्ही तुम्ही जन्माला येतो हे आमचं पाप आहे, आमचं पाप पुण्य समान होतं तेव्हा आमचं कुठेतरी निभावण्याकरता, आमचं कर्म चुकवण्याकरता आमचा जन्म प्राप्त झाला. आम्ही जन्माला आलो म्हणजे आम्ही दुसऱ्यावरती बोज देऊन जन्माला आलोय. बरं का, आमचं पुण्य आणि पाप समान होतं तेव्हा आम्हाला जन्म प्राप्त होतो. ऐका, मनुष्य देहाचं कर्म पुन्हा जन्माला येण्यास भाग्य पडतं. मनुष्य देहाचं वासना पुन्हा जन्माला येण्याचं कारण ठरतं. या तिन्ही कारणामुळे मनुष्य देह जन्माला येतो. पण ऐका ना, साधू संतांना जन्माला येण्याचं कारण काय आहे? महाराज म्हणतात जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणात संतांच्या 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 विभूती. देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. देह कष्ट भीती परोपकारे, कष्ट भीती परोपकारे, जगाच्या कल्याण
जन्माला येतात ना त्याचं कारण आहे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार परोपकारासाठी संत जन्माला येतात. ऐका संत परोपकार करण्यासाठी जन्माला येतात आणि आम्ही तुम्ही परोपकार अपकार करण्यासाठी येतो. महाराज म्हणतात परोपकारासाठी संत आले म्हणून त्यांनी आपल्याचं कल्याण केलं. म्हणाल तुम्ही काय कल्याण केलं साधून हो? त्या साधू संतांनी काय आमचं कल्याण केलं? आमचा जो संसार आहे राहटगाडग्यासारखा तोच चाललेला आहे. आम्हाला जे करायचं तेच आम्ही करतोय. मग काय संतांनी केलं? तर महाराज म्हणतात संतांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली. अरे संसार करा परंतु संसारात असून संसारावरतील प्रेम मात्र भगवंताच्या चरणावरती बांधा तर तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. संतांनी मार्ग दाखवला त्या मार्गावरती आम्ही तुम्ही चाललो तर सुख मिळाल्याशिवाय राहणार. मार्ग दाबून गेले आधी मार्ग दाबून गेले आधी मार्ग दाबून गेले आधी मार्ग दाबून गेले आधी दयानिधी संताते दयानिधी संताते तेनेचे पंखे चालू जाता तेनेचे पंखे चालू जाता दयानिधी दयानिधी तेनेचे पंखे चालू जाता तेनेचे चालू मार्ग दावणी गेली आधी जया निधी संतते ते मार्ग दाखवून गेले. तुम्हाला सुख पाहिजे असेल ना तुम्हाला त्या मार्गाने जावं लागेल. जर तुम्ही त्या मार्गाने जर गेली नाही अडराणी भरले जग जे अडराणाला चाललेलं आहे त्या लोकांना सांगितलं ऐका तुम्ही त्या राणाला जाऊ नका. त्या राणाला गेले तुम्हाला दुःख भोगावं लागेल. आज जगामध्ये असं कोणी आहे की ते म्हणते मला दुःख हवंय? आहे औरंगपूरमध्ये माता मौल्यांनो कोणी म्हणणारे आहे का मला दुःख हवंय? कुणीच नाही. का दुःख का बरं कुणाला नकोय? कारण जो देखे सो प्रत्येक म्हणते मला सुख हवंय सुख हवंय. दुःख कुणालाच नकोय. पण ऐका ना दुःख जेव्हा येतं ना महाराज दुःख जास्त आलं ना समजायचं याच्या मागे सुख आल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि जास्त सुख आपल्या मागे आलं ना समजायचं एक दिवस आपल्याला दुःख आल्याशिवाय राहणार नाही आहे. कारण सुख दुःख हे दोघांचे हे एका मागे एक धावणार आहे. पाप ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी पुण्य कुठेतरी क्षण होणार आहे. ज्या ठिकाणी पुण्य जास्त वाढतंय त्या ठिकाणी पाप कुठेतरी थोडं वाढणार आहेच. ऐका महाराज म्हणतात सुख ज्या ठिकाणी आले तिथे दुःख मात्र आहे. आणि आम्हाला सुखाचा संसार करायचा असेल तर महाराज म्हणतात ज्या भगवंतांनी साधू संतांनी एका देवाचं नामस्मरण केलं ना त्या देवाचं नाव घ्या तिथे तुम्हाला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. सुख बसे तये ठाई सुख वसे तया ठाई सुख बसे तये ठाई सुख वसे तया ठाई बहु पायी संतांच्या बहु पायी संतांच्या बहुताई सांगाच्या बहुताई सांगाच्या बहुताई सांगाच्या बहुताई सांगाच्या सुख बसे तये ठाई बहु पायी संतांच्या बहु पायी संतांच्या बहु पायी संतांच्या एकदा सर्वांनी यांच्यासाठी टाळी वाजवली पाहिजे महाराजांसाठी. असे कीर्तनाला धरून पुरावा दिला त्याला पुरावा म्हणतात बरं का. नाही तर महाराज एक बोलतात आणि पुरावेवाले वेगळेच बोलतात. त्यासाठी येथे पाहिजे रे जातीचे येड्या गबाळाचे काम नव्हे. खूप सुंदर महाराज म्हणतात सुख वसे हिची ठाई बहु पायी संतांच्या संतांच्या
ठिकाणावरती जे एक मस्तक ठेवलं तिथे सुख आहे. महाराज म्हणतात दुसरं सुख कुठे आहे हो? संतांकडे सुख आहे आम्हाला माहिती आहे. सर्व सुखाची लहरी म्हणे ज्ञानाबाई अलंकापुरी. संतांकडे सुख आहे. महाराज म्हणतात संतांकडे सुख आहे, दुसरं सुख देवाकडे आहे. तुम्ही म्हणाल देवाकडे सुख आहे? म्हणते हो, कारण की जा त्या पंढरपुराला आणि त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे गेल्या ना, तिथे एक जन्माचं नाही अनंत जन्माचं दुःख निरासन होईल महाराज. कारण पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे सुखाचं सुख आहे. महाराज म्हणतात पंढरी शेजारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, तो वाट तो भगवान परमात्मा आमची तुमची बघतोय. पण महाराज म्हणतात तिथे गेल्यानंतर आम्हाला सुख मिळतंय. मग तुकोबारायला काही गृहस्थ म्हणले का हो तुकोबाराय, तुम्ही आम्हाला हे सांगता हे आम्हाला खरं वाटतं, पण स्वतःचा काहीतरी अनुभव असायला पाहिजे हो. नाहीतर अनुभव नसलं तरी महाराज म्हणतात तरी लोकांना सांगणं ही व्यर्थ आहे. आधी स्वतःला काहीतरी अनुभव असायला हवा. अनुभव आले अंगा ते या जगा. स्वतः तुकोबाराय म्हणले मला स्वतःला अनुभव आहे, तिकडे गेल्यानंतर सुखच मिळत आहे. म्हणले काय तुमचा अनुभव आहे सांगा आम्हाला. तुकोबाराय सांगतात मी दुसरा तिसरा कुणाचा अनुभव सांगत नाही, ऐका मी स्वतःच्या जीवनातील नवे नवे स्वतःचा अनुभव सांगतो. माझा जन्म होण्याच्या आधी माझे वल्लोबा काका, माझे वडील वल्लोबा पंढरीची वारी करायचे. आणि पंढरीची वारी दर मासे एकादशीची पंढरीची वारी असायची. पंढरीच्या वारीवरून पुन्हा दर मासे पंढरीची वारी झाली की घरी आले, आणि घरी आले का त्या भगवंताचं नामस्मरण. ऐका बरं का महिला मंडळ, पंढरीच्या वारीला गेला की नाही? तुम्ही बोलता ना? बोलता का? बोलता हो म्हणा ना, मोठा आवाज येऊ द्या. एवढं आपल्याला 50% आरक्षण आहे, एवढं सगळं मग आपला आवाज का कमी? म्हणा की हो. मग नाही इथल्या गावातल्या बाईंनी पंढरीची वारीच नाही केली का? केली असं म्हण बोला की हो की नाही. पंढरीची वारी करायची. आणि पंढरीची वारी करत असताना घरी आले का घरी आल्यानंतर वल्लोबा काका भगवान पांडुरंग परमात्म्याचं अतिशय सुंदर वर्णन करायचे. त्या देवाचं रूपाचं वर्णन आमच्या आई कनकाई माता आतमध्ये घरामध्ये ऐकायच्या बरं का महिला मंडळ. त्यावेळेस चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त महिलेला बाहेर प्रवेशच नव्हता. आज आमची महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन उभी आहे. नवे नव्हे पुरुषाच्या पुढे आहे पण मागे आहे की नाही? आज या ठिकाणी जास्त महिला आहे की पुरुष आहे? कोण आहे? ऐका ना. का? कारण की प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आम्हाला आमच्या स्त्रियांना सन्मान आहे. पूर्वीच्या काळामध्ये चूल आणि मूल त्याशिवाय बाहेर काही बघायचं नाही आहे, परंतु आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आमची स्त्री पुढे आहे. आज आमच्या स्त्रीला मनसोक्त कुठेही जाता येतं. आज बिन तिकिटाची सुद्धा तीर्थयात्रा करते का? आहे की नाही? हाफ तिकीट आहे. ज्या महिला 60च्या पुढे आहे त्यांना तिकीटच नाही आहे की नाही? पण त्या महिला तीर्थयात्रेला जात नाही बरं का बाबा. तीर्थयात्रा नाही, ती ह्या पाहुण्याला भेटायला जाईल, त्या पाहुण्याला भेटायला जाईल, ही इकडं जाईल. तिला फुकट तिकीट भेटलंय ती आख्या पाहुण्या रवळ्याला भेटून घेते, पण तीर्थयात्रेला लवकर जात नाही आहे. पण महाराज म्हणतात की त्यावेळेस आमची कनकाई मातेची परिस्थिती महाराज त्यावेळेसच्या त्या काळामध्ये चूल आणि मुलाच्या बाहेर काही बघायचंच नाही आहे. पण ऐका ना, माझी कनकाई माता ज्यावेळेस वल्लोबा काकांचं भजन ऐकत होती, आतमध्ये भजन जेव्हा वल्लोबा काकांचं सुंदर असं सुंदर भजन चालायचं. आवड हे रूपा गोजी रे सगुना, आवड गोजी रे सगुना, आवडे रूप गोजी रे सगुना, आवडे रूप गोजी रे सगुना. सुखावले पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा
लोचन सुखाबले पाहता लोचन सुखाबले पाहता लोचन सुखाबले पाहता लोचन सुखाबले आता दृष्टी पुढे ऐसा चतुर हे आता दृष्टी पुढे ऐसा चतुर हे सुंदर त्या भगवंताचं माझे बोलोबा काका भजन करायचं. राजसकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवाटा चंदनाची उटी. काय त्या सुंदर भगवंताचं सुंदर मनोहर वर्णन करायचंय. असं सुंदर रूपाचं वर्णन करत असताना त्या आईसाहेब कनकाई माता घरामध्ये ऐकायच्या बरं का आजीबाई, आतमध्ये घरामध्ये ऐकायच्या. आणि असा वारंवार अनेक वर्ष ऐकत आल्यानंतर जर तुम्हाला सांगितलं औरंगपूरमध्ये जर एखाद्या दुकानामध्ये होलसेल साडीमध्ये अतिशय पैठणी साडी 5,000ची 500ला भेटते, असं फक्त कानावरती आलं, तुम्ही काय कराल? काय करा वाटेल ना. हां, ती शेजारी म्हणे, ए सांग ना मला त्या दुकानाचं नाव काय, जासाल की नाही? हो जाईल आणि विचाराल, ए 5,000ची साडी आहे ती 500 मध्ये कोणती ती मला दे. जसं कानावरती आलं आणि कानावरती आल्यानंतर लगेच ते पाहावंसं वाटतं, तसं माझ्या आईसाहेबांना झालं. असं सुंदर भगवंताचं रूपाचं वर्णन ऐकल्यानंतर मात्र महाराज आईसाहेब एकदा आपल्या पतीला म्हणतात, ऐका ना ओ ऐका ना. कोण म्हणतंय? आईसाहेब कनकाई माता म्हणते. त्यावेळेस पतीसंग बोलायचं म्हणजे महाराज खूप अवघड बरं का. त्यावेळेस स्वतःच्या नवऱ्या संग सुद्धा बोलायचं म्हणजे लपून छपून बोलायचं. आता लग्नाच्या आधीपासूनच ओके ते समजलं असेल तुम्हाला. असो महाराज ऐका ना ओ ऐका ना, काय म्हणता? त्यावेळेस नवरा बायकोलाही तितकाच मान देत होता बरं का. अजून जुने आईसाहेब असून त्यांना माहिती आहे, आजीला माहिती आहे. तुम्हाला सुद्धा बाबा म्हणले ना संकारे आहे की नाही, बोला ना. हां, त्यावेळेस बोलोबा काका म्हणले, बोला काय म्हणता? काय नाही, तुम्ही सुंदर देवाचं भजन करताना खूप मला आवडतं, ते मी वारंवार ऐकते, पण मला पण असं वाटतं की त्या देवाला बघावं. खूप वेळा त्या भगवंताचं रूपाचं वर्णन ऐकलंय. ऐका ना, मला पण त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडवा, मला पण न्या ना त्या देवाकडे. तुला नेलं असतं ग, पण तुम्ही बायका म्हणजे असं आहे, तुम्हाला काही मागायचं असलं का देवाला पटकन मागता. कारण की तुमची एवढ्या भोळ्या आहात ना, देवाकडे स्वतःसाठी कधीच मागत नाही बरं का बाबा. बाया सर्व महिला जर उपवास करत असतील त्या स्वतःसाठी कधीच करत नाहीये. हां, मुलगा पास होऊ दे, मुलाला नोकरी लागू दे. हां, मुलाला नोकरी लागली, मला सून मिळू दे, सून झाली मला नातू होऊ दे, माझ्या नवऱ्याचं बरं असू दे, माझ्या सासूचं बरं असू दे. स्वतःसाठी काहीच मागत नाही ना, ती फक्त आमची स्त्री आहे महाराज. स्वतःसाठी कधीच काही मागत नाही. आजपर्यंत तिनं स्वतःसाठी कधीच काही मागितलं नाही, कारण तिचं सर्वस्व फक्त आपल्या कुटुंबासाठी असतं. तिला स्त्री म्हणतात बरं का. हां, ती स्वतःसाठी कधीच काही मागत नाही. म्हणली ऐका ना, मलाही त्या पंढरीश पांडुरंगाचं दर्शन करू द्या. बोलोबा काका म्हणले, तुला दर्शनाला नेलं असतं, पण तू त्या देवाकडे गेल्यानंतर काहीतरी मागितल्याशिवाय राहणार मला माहिती आहे. आईसाहेब कनकाई माता म्हणली, मी पतिव्रता आहे बरं का. महिला मंडळ, पतिव्रता आणि पतिव्रतामध्ये फरक आहे. आशीर्वाद देताना पतिव्रता म्हणा, हां, नाहीतर म्हणतास तुम्ही पतिव्रता व्हा. हां, पतिव्रता म्हणजे पतीच्या वरची ऐका, आणि पतिव्रता म्हणजे पतीच्या आज्ञेची बरं का. हां, नाहीतर म्हणता पतिव्रता. हां, वार्ता म्हणजे वरची. वरची म्हणजे कळालं का तुम्हाला? दळण घेऊन या, कपडे घेऊन या, पोरांना आणा, बाजार आणा,
आना आना आना, हां ती म्हणती आना, हां ती पतिव्रता. आणि जी पतीचं ऐकते ती पतिव्रता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रता हे मी तुम्हाला वचन देते, देवाकडे काही मागणार नाही. ठीक आहे, मग तुम्हाला पुढच्या एकादशीला नेईल बरं का. हां ठरलं महाराज, पुढच्या एकादशीला जायचं. म्हणून आईसाहेब कनकाई मातेनं बॅग भरायला सुरुवात केली महाराज. आता बॅग भरायला सुरुवात केल्यानंतर 15 दिवसाच्या 15 साड्या. त्याच्यामध्ये असून म्हणणार आई पाऊस पडतो, जर्किंग न्या. त्यासाठी जर्किंग आहे, टोपी आहे, हात मोजे आहे, पाय मोजे आहे, बुट आहे. अशी शॉपिंग करून ती जशी काय तिकडं फिरायला चालली. हो त्यावेळेस नेणं म्हणजे काय हो. हां एक फाटकं लुगडं असेल त्याला 10 ठिकाणी ठिगळं लावलेलं ते गथुडं बांधायचं आणि स्वतःची शिदोरी त्याच्यामध्ये बांधायची. स्वतःची शिदोरी घरून निघायची. आता वारीमध्ये जायला काय मजा आहे हो, काय मजा आहे. जिथं तिथं ठेप्यावर सुंदर असं जेवण आहे, होय की नाही. जर महाराज म्हणजे रात्रीची जर माऊलीच्या दिंडीमध्ये जर सोहळ्यामध्ये चालले तर गर्दी इतकी असते. जर गाडी जर मागे अटकली तर महाराज हां मागावं लागतं, मागावं. तुम्ही कधी माऊलीच्या सोहळ्यात गेले असेल माहिती आहे. गाडी जर मागे राहिली रात्रीचे 10-10 वाजतात तरी गाडी लवकर येत नाही आहे. ठेप्यावरती सगळे बसलेले राहतात. बाया म्हणतात बाया ह्या महाराजाचं नियोजनच चांगलं नाही, याला गाडी काय लवकर पाठवता आली नाही का, ही काय याला सारखी चारायला आली का. हां जिथं गेली तिथं महाराज जे रस्त्यानं भेटन ना भरपिशीत, जे रस्त्यानं भरपिश. म्हणलं का व आजी हे कशासाठी एवढं घेता. मग परसाद घरी नको कोणी यायला. आता बिस्किटचे पुढे सुद्धा परसाद आहे का हो. हां महाराज इकडून 1 पिशी घेऊन जाते, तिकडून 10 पिशा घेऊन येते. आणि म्हणते यात पैठणपर्यंत सासवडपर्यंत जाते, नाही तर घरी फोन करते. हां काय झालं, झाले की नाही कांदे खुरपून. आजो पुढं वाल्यापर्यंत गेली. हां काय झालं, दर्शन झालं का नाही. हां आजो काहाचं दर्शन, आजो खूप लांब राहिलंय. तुमचं काय चाललंय इकडं. सकाळपासून जब फोन सकाळी उठली, हां बबल्या उठला का, संध्याकाळ झाली बबल्या झोपला का, हां जेवला का. हां ही घरचे म्हणते बाया आमची आजी ना पंढरीच्या वारीला गेली. आमची आजी कुठे गेली, पंढरीच्या वारीला गेली. आणि आजी संध्याकाळ झाली ठेप्यावर पुसली का लगेच तिचा मोबाईल चार्जिंगला. कशाला लावता हो. हां काय नाही घरी फोन करायचा आहे. आता कुठं चालली ही, पंढरीच्या वारीला चालली आणि खुशाल घरी फोन करते. हां घरच्यांचा फोन आला, कुठवर पोहोचले, वाल्यापर्यंत पोहोचलो. हां घरी काय चाललंय. हां गाई जनायला होती, जनली का, गोरा झालं का, कारवड झाली. लगेच शेजारी बाई पहिल्यांदाच कारवड होती बाई, टेन्शनच आलं होतं. झाले पांडुरंगाच्या कृपेनं बाई कुठंतरी कारवड आहे पहिल्यांदा. आता ही चालली कुठं, कारवड मागाय चालली होती का. पंढरपुरामध्ये गेले, चंद्रभागेचं स्नान झालं, फोन आला, हॅलो काय चाललंय. काय नाही झालं आता चंद्रभागेचं आंघोळ झाली. आता दर्शनासाठी लागणारे बारीला दारीला लागता. दर्शन 2-3 तासात होतं. दर्शनातून बाहेर आले, दर्शन पांडुरंगाचं केलं, बाहेर आलं लगेच फोन आला, झालं का दर्शन. हां म्हणजे झालं दर्शन. झालं का आपला पाऊस. आता खरंच सांगा पंढरीच्या वारीला जात असताना हिचं घर अख्खं घराकडे लक्ष होतं आणि दर्शन 1 मिनिटात झालं नाही तर बाहेर येऊन फोन करते पाऊस झाला का. हां महाराज माझ्या कणकाई मातीची अशी वारी नव्हती. त्या गथुडा बांधा त्याच्यामध्ये हातामध्ये शिदोरी घेतली. हां ते फाटकं लुगडेलं असलं 7 ठिकाणी थिगळं लावलेलं होतं. महिला मंडळ 7 ठिकाणी थिगळं लावलं होतं. पण त्या संसार असा टीचीत चाललेला होता. कधी त्या संसाराची कधी अवहेलना केली नाही. आज आमच्या घरामध्ये काय अशी वस्तू नाही आहे, कोणती वस्तू नाही आहे. आज आमच्या महिलेला कधी पाट्यावर वाटणं आता नाही आहे. ऐका ना पाट्यावर वाटणं नाही. माठातलं पाणी फ्रीजलं पाणी पिती महाराज, फ्रीजमधलं खात असती. एवढं सगळं उपभोगाच्या वस्तू आहे, सगळ्या उपभोगाच्या वस्तू आहे. तरी पण म्हणते आमच्या संसाराला चव, तरी माझ्या संसाराला चव नाही ग बाई म्हणते. काय नाही आहे. हो बाहेर तरी बाया चपला वापरत्या पण घरात सुद्धा चपला वापरायला आहे. तरी म्हणते माझ्या संसाराला चव. बोला ना घरामध्ये साड्या मावाना महाराज तुमच्या कपाटाची कपाटं भरली तरी म्हणते माझ्या संसाराला
मग आता हिला पाहिजे तरी काय महाराज, सान्या सोन्या नाण्यानं मढलेली आहे तरी म्हणती माझ्या संसाराला बोला ना चव नाही आहे, काय नाही हो तुमच्याकडं. अहो खायला अन्न नव्हतं पण परमार्थ मार्थ त्रिटीची मध्ये चाललेला होता महाराज. गतुडा बांधला, पंढरीच्या वारीला निघाले माझे आई साहेब. आणि पंढरीच्या वारीला निघाल्यानंतर मात्र आपल्यासारखं दिंडीच्या समोर नाही तर पार माग असं अजिबात नाही बरं का. साधू संतांच्या मेळाव्यामध्ये, सर्वांच्या मेळाव्यामध्ये सुंदर असं भजन गात माझी सर्व संत मंडळी चाललेली होती. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण 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 हरी. त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं त्याचं नाव भजन गात 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 पंढरपुरापर्यंत पोहोचले. ऐका ना महिला मंडळ, माझ्या आईसाहेबानं चंद्रभागेमध्ये स्नान केलं. चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर पुंडरीकरायाचं दर्शन घेतलं. आणि पुंडलिकरायाचं दर्शन घेतल्यानंतर मात्र महाराज त्याच वाळवंटामध्ये माझ्या नामदेवरायांचं सुंदर असं कीर्तन चालू होतं. सर्व संत मंडळी त्या नामदेवरायांच्या कीर्तनाला उभी होती आणि सुंदर भगवंताचं नामस्मरण चाललेलं होतं. नामदेवराय कीर्तन करत होती आणि सुंदर असं कीर्तनाचा मोहोल एवढा सुंदर चालू झालेला होता. आणि माझ्या जनाबाईनं ज्ञानदेवाला सांगितलं, ज्ञानदेवा अहो अभंग म्हणा ना. हा जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे निछंद विठू नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. काय त्या रंग कीर्तनामध्ये भरला महाराज. एवढा वाळवंटामध्ये एवढा रंग भरला आणि त्या प्रेमाच्या छंदामध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा नाचू लागला. ज्ञानदेवाला सर्व साधू संतांनी सांगितलं, देवा आता वर घाला. संतांच्या मंडळीमध्ये एवढं तुम्ही कीर्तनामध्ये नाचता आणि कीर्तनामध्ये महाराज लाज लज्जा भय शंका अजिबात ठेवायची नसते. ऐका नाहीतर महाराज भजन पुढं चालू आहे आणि ही मटा 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 असे पाहतात जसं काय यांना फक्त पुतळ्यासाठी येऊन बसवलेलं आहे. ऐका कीर्तनात बसलं असताना ही हाताने टाळी आणि मुखाने भजन झालंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हो, काय त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढं ताकद आहे. आपलं पाप निघून जातं आणि पुण्याचा उदय होत असतो. माझ्या कनकाई मातेनं कीर्तन ऐकलं, आता मात्र राहावंसं झालं ना. माझी कनकाई माता म्हणतात, ऐका ना हो, ऐका ना, मला आता पंढर पांडुरंगाचं दर्शन घडू द्या. आता प्रथम मला देवाला बघू द्या. हां महाराज बोलो बा काका म्हणले चाल. कारण की आपलं असं आहे, श्री हट्ट, राज हट्ट आणि बाल हट्ट ही 3 हट्ट पुरवावेच लागतात. मात्र महाराज चाल गेले. महाराज पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन महाद्वारामध्ये गेले आणि महाद्वारामध्ये सर्वांनी गजर केला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव दयात भगवान की. सुंदर गजर झाला आणि एका मागे एक दर्शनासाठी गेले. दर्शनासाठी गेल्यानंतर मात्र काय सांगता महाराज, माझ्या ओलोबा काकांचा नंबर आला. ओलोबा काकांनी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाचा स्पर्श केला. चरणाचा स्पर्श केल्यानंतर समदृष्टी असणाऱ्या विटेवरती भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कणभर खाली वाकला. महाराज का वाकला हो?
जो आज कुणापर्यंत वाकला नाही तो देव माझ्या वल्लभासाठी का वाकला माहितीये? एवढं ऋण माझ्या भक्ताचं देवावरती झालेलं होतं महाराज. एवढं ऋण झालं होतं की आता तरी यांनी माझ्याकडे काहीतरी मागावं. परंतु महाराज हा वल्लभा काकांची परंपरा अशी होती, काही न मागणे अम्मा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे. आता काही मागायचं नाही देवाकडे. महाराज वल्लभा काकांनी दर्शन घेतलं आणि पुढं निघाले. महाराज त्यावेळेचं दर्शन म्हणजे मात्र निवांत दर्शन होतं बरं का. आता दर्शन म्हणजे महाराज 2 मिनटं देवाला हात लागत नाही महाराज, धरलं का फेकलं, धरलं का फेकलं. त्यावेळेस निवांत दर्शन असायचं, एकामागे एक दर्शन झाली. आणि मात्र आमच्या कनकाई मातेचा नंबर त्या ठिकाणी आला बरं का. आई त्या ठिकाणी कनकाई मातेचा नंबर आला आणि कनकाई मातेनं देवाच्या चरणाला स्पर्श केला. देवाच्या समचरण दृष्टी असणाऱ्या भगवान पंढरीश पांडुरंगाचे चरण एवढे मऊ लागले ना, स्पर्श केला ना, एवढे सुखाचे समाधानाचा स्पर्श झाला. आणि त्याचे पाय एवढे सुंदर आहे. देवाचे काय असतात? पाय सुंदर असतात. ऐका महिला मंडळ, देवाच्या पायाचं स्पर्श केल्यानंतर जिथे आपल्याला प्रथम दर्शन होतं तो फक्त देव पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. दुसरीकडे तुम्ही कोणत्या देवांकडे गेले ना, पर बालाजीकडे जा नाही तर कोणाकडे जा महाराज, तिथं कुठे तुम्हाला त्याच्या पायाचं दर्शन होणार नाही आहे. एक विटेवरचा परमात्मा असा आहे का तिथे फक्त भक्तांना दर्शन घेता येईल असा तो पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. अन्यथा दुसरा कोणताच देव नाही आहे, असा कुठेच भेटणार नाही आहे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे. महाराज म्हणता असा देव पुन्हा कुठेच भेटणार नाही. असा पांडुरंग परमात्मा. जेव्हा आई साहेबांनी पाय पाहिले, देवाचे पाय का पाहतात का? ऐका, आपण तुम्ही मंडळी लग्न जमवत असालच. लग्न जमवणारे, आता लग्नाचं सीझन चालू आहे. ऐका, लग्न जमवणारी मंडळी ऐका, तुम्ही लग्न जमवताना पोर पाहता कशी पाहता? बोला ना बाबा, तुम्ही लग्न जमवले का? जमवलेच असतील, तुमच्या वयानुसार तर जमवलेच असतील हो की नाही? तुम्ही कशी जमवली हो? लवकर सांगा. यांची सुरुवात झाली, लवकर सांगा आहे की नाही? महिला मंडळ तुम्ही सांगा, तुम्ही पोर पाहायला गेल्यानंतर काय पाहता? पोर गुरी आहे, पोर नाकामध्ये चांगली दिसते, पुरीची केस मोठ आली आहे, पोर चालायला चांगली आहे. बाई बघत बहिणी, तुला स्वयंपाक तर येतो ना? पहिल्यांदा सांग, दुसरं काय येऊ जाऊ नये, तुला स्वयंपाक येतो का? ती म्हणली हो, 2-3 माणसा पुरता तर येतो. हिनं समजून घ्या, 2-3 म्हणजे फक्त नवरा आणि ती म्हणे बरं 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 बास झालं एवढं आलं तरी. पण ऐका ना, जुनी जी जाणकार मंडळी असायची ना महाराज, ती मुलगी पाहायला गेले. आता मुलींचंच दुष्काळ आहे महाराज. त्याच्यामुळे कशी असली ना, कशी, कारण 40-40चे झाले महाराज तरी भेटन. पर आता ना दुसुट्याचे सुद्धा आम्ही पर पैसे देतो पण तुम्ही या असं. पहिल्या मुलाला बाबा आली, दुसऱ्या मुलाला पुन्हा रिटर्न नाही आली हो. ऐका, अशा सुद्धा महाराज ऐका, जुनी मंडळी होती ना, ती मुलगी पाहायची असेल ना महाराज, मुलगी गोरी आहे किंवा काळी हे पाहून कधीच लग्न करत नव्हती महाराज, कधीच नाही आहे. तिच्याकडे गुण काय आहे आणि तिच्यामधला महाराज जी जुनी मंडळी असायची ना, ती त्या मुलीला चालायला लावायची. आणि चालत असताना बाबा म्हणले ना, तिचे काय बघायचे? पाय बघायचे. का माहिती का? पाया खालून त्या बाईचा काय उजेड दिसू नये. कारण की जी जुनी मंडळी आहेत त्यांना माहिती आहे का जिचे पाय चांगले हा प्रपंच ही ठासून प्रपंच करणार आहे. ही जुनी मंडळींची खून असायची. आणि आता मात्र कशी असली बाई तू ये, पोराला म्हणजे बाबा तू कशी का होईना घरात आण, आहे की नाही? परंतु महाराज ती मंडळी पाहिजे, पाय त्याचे चांगले आहेत. मला सांगायचं आहे काय, पाय ज्याचे चांगले तो देव सुंदर असणार आहे हे माझ्या कनकाई मातेला कळलं. आणि कनकाई मातेनं मात्र देवाकडे बघितलं. आता देव होता महाराज, तो देवाला माहिती एवढा चान्स सुटला तर पुन्हा चान्स भेटणार नाही आहे. कारण देव आहे, त्याला मनातलं कुणाच्या कळत नाही असं आहे का महाराज? कीर्तनाला बसला तरी पाहत असते 8:30 वाजले, कधी घड्याळ पुढं जातं. मनातलं कुठे देवाला ओळखता येणार नाही का? कीर्तनाला बसल्या तरी म्हणते बाई घाई घाई आले, कुलूप उघडं आहे, ओढून बघायचं राहिलंच, राहून गेलं म्हणणे.
बसल्या देहानं येऊन बसल्या, पण मनानं मात्र येऊन बसावं लागतं. आणि देवाकडे येत असताना मात्र मनानं यावं लागतं. कीर्तनासुद्धा कीर्तनात बसल्या पण मनानं बसायला नुसतं जी कीर्तन झालं याच्यासाठी सुद्धा नका ऐका. कीर्तनासाठी या, भजन गाल तेव्हा भोजन होत असतं. महाराज सांगतात देव सुंदर विटेवरचा परमात्मा आहे. त्या देवानं पाहिलं आणि देवानं पाहिल्यानंतर देवानं सांगितलं आईसाहेब, ओ आईसाहेब तुम्ही खूप सुंदर दिसता. कोणी म्हणावं? देवानं म्हणावं दाईसाहेब तुम्ही खूप सुंदर दिसता. जेव्हा देव असं म्हणले ना महाराज, आईच्या गालावर हसू आलं हो. गाईच्या आत, कारण स्त्रीचं कौतुक केलं ना बाबा, स्त्रीचं कौतुक केलं ना ती काही करू शकते हो, काही करू शकते. तुम्ही रात्रीचे 12 वाजता गेले ना महाराज, तुमचं लग्न झालं ना, तुम्ही 12 वाजता जरी गेले ना, तुम्ही फक्त बायकोचं कौतुक करा. सकाळचं जेवण नाही, गरम गरमच जेवण तुम्हाला मिळणार महाराज. हो कौतुक करा. मी एका कीर्तनात सहज म्हणलं तुम्ही फक्त बायकोचं कौतुक करा. महाराज तो म्हणला दररोज संध्याकाळचा रात्रीचा 11-12 वाजता म्हणले आज घरी गेलो का बायकोचं कौतुकच करतो म्हणले. सहज कौतुक करायला गेला, म्हणलं जी वा आज लय सुंदर दिसते. महाराज ती सुंदर म्हणजे ती झोपातून उठून आलेली होती. अंगामध्ये तो गाऊन ते केस असे अगडंब सोडत जी महाकाली कपडं थै 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 नाचत आले. ते म्हणे वा काय सुंदर दिसते महाराज. असं म्हणल्यानंतर ती म्हणली अशा वेशासुद्धा मी चांगली दिसते म्हणल्या, माझ्या नवऱ्याला आवडते महाराज. मग म्हणा तिला आतमध्ये घेतलं म्हणे, आत मला जेवायला माझ्या हातानं गरम गरम वाढते. गॅस पेटवला, जे चपात्या 2-3 लाटल्या, काय जे सुंदर असं भोजन 5 मिनिटामध्ये जेवायला ताट केलं, बसायला पाठ, ताटाला पाठ, सुंदर जेवण. म्हणला मी कीर्तनात ऐकलं जेवणाचं सुद्धा कौतुक केलं का दररोज गोड चांगलं भेटतं. आता जेवण करत असताना हा ताटातलं स्वतः पुढं जे ताट होतं त्याच्यातला एक घास खाल्ला आणि दुसरं ताटाजवळ एक वाटी ठेवलेली होती, त्याच्यामध्ये भाजी तरीची अशी सुंदर, तोंडाला ना का पाणी येऊन देऊ नंतर आहेच आहे, सुंदर अशी लाल तऱ्हेची भाजी होती. तिच्यात हात बुडवला आणि ते तोंडात टाकला. म्हणलं खरंच सांगू का ह्या ताटातल्या भाजीपेक्षा नाही ताटात शेजारच्या वाटीतली भाजी लईच भारी. म्हणला ती म्हणली कशी नाही आवडणार, ती शेजाऱ्याची भाजी नाही मग तिचं कशी नाही आवडली तुम्हाला. म्हणजे आपलं जेवण आपल्या घरचे तरच कौतुक करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता देवानं कौतुक केलं होतं महाराज. आईसाहेब गालामध्ये हसल्या. आईसाहेब गालामध्ये हसल्यानंतर आईसाहेबांच्या डोळ्यात अश्रू आले. देवा अरे तू कौतुक करतोय आणि तू मला आई म्हणावं. काय म्हणावं? आई म्हणलं. ऐका आई हा शब्द जुन्या काळापासून माय आणि आई आलेला शब्द आहे. हा आमच्या संस्कृतीमध्ये अजूक जपा. ऐका देवानं मम्मी नाही म्हणलं, मम्मी नाही महाराज, पप्पा नाही म्हणलं का हो, माय बाप म्हणले महाराज. माय बाप का शब्द आहे तो जिव्हाळ्याचा शब्द आहे. ही मम्मी आली ना, मम्मीचं प्रेमच राहिलं नाही हो त्याजवळ. आईचं प्रेम होतं ना महाराज, आईच्या प्रेमासारखं आईनं जे संस्कार केलेले असतात माता माऊलींनो, ऐका आईचे संस्कार हे आमच्या मुलींना असायलाच पाहिजे महाराज. ऐका माझ्या साधू संतांनी सांगितलं आईचे संस्कार हे मुलं घडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आई जशी घडवते तसं मुलं घडत असतं. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं माझ्या जिजाऊन, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं माझ्या जिजाऊन. पण घडवत असताना राजाचा उपभोग नाही सांगितला, कुठेतरी सांगितलं स्वराज्य स्थापन करण्यासाठी, गुलामगिरी नष्ट करण्यासाठी. शिवा तुला कुठेतरी आई बहिणींची स्वतःची नव्हे आई बहिणींची लाज राखावी लागेल तर तुला राजा होता येईल. लक्षात ठेव, तर तुला राजा होता येईल. सिंहाच्या जबड्यात हात घालून मुजीने दात ही जात मराठ्याची निर्माण करण्यासाठी आधी वाघिणीचं दूध प्यावं लागतं. अशी माझी आधी जिजाऊ माता होती महाराज. आज आम्ही सर्वजण म्हणतो राजा पुन्हा जन्माला या, राजा पुन्हा जन्माला या. मी सांगेन महाराज राजा तुम्ही जन्माला येऊ नका, आधी माझी जिजाऊ जन्माला येऊ द्या. आधी माझी जिजाऊ माता जन्माला येऊ द्या हो. आधी माझी जिजाऊ माता. आज आमची जिजाऊ घरातली प्रत्येकी पहिली, प्रत्येक आईला वाटतं माझा मुलगा मुलगी चांगली सुशिक्षित व्हावी. महिला मंडळ हात जोडून विनंती सांगेल तुमच्या मुलीला इंजिनियर करा, डॉक्टर करा, जे तिला कला अवगत आहे ते करा.
पण ऐका ना, आपल्या मुलीला थोडासा वेळ देत जा. ऐका, तुम्ही श्रीमंती पैसा भरपूर कमवा, परंतु त्या कमवत असताना कुठेतरी तुम्ही आपल्या मुलींकडे लक्ष द्या. कारण की का सांगते ऐका, तुमच्या मुलीला तुम्ही 1000चा नाही 5000चा ड्रेस घ्या. किती? 5000चा घ्या. आपल्याकडे ऐपत आहे ना, घ्या तिचा 5000चा, पण तो ड्रेस घेताना तिचं अंग झाकेल असे कपडे तिला घेत जा. आपल्या स्वतःचं अंग प्रदर्शन करेल असे कपडे घेऊ नका. कारण की ते अंग प्रदर्शन करण्यासाठी जर तुमची मुलगी कॉलेजला जात असेल तर तिच्यावर बलात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. जर आपली मुलगी, जर आपली संरक्षण आपल्या मुलीचं आपलं स्वतःचं करायचं असेल, त्याला धर्माची संस्कृतीची जोड द्या. माय बाप हो, तुम्हाला विनंती आहे. अहो, माझ्या जिजाऊनं शोभा घडवला असेल, माझ्या शहाजी राजाने जिजू कुठेतरी संस्कार दुर्वल जर केले असेल ना, आईचं जेवढं कर्तव्य तेवढं बापाचंही तितकंच कर्तव्य. लक्षात ठेवा. बापाने नुसतं उद्योग करून पैसा कमवून घरात आणू नका. तुमच्या मुलांकडे तुमचं लक्ष असायला हवं. तुमच्या मुलांनाही तुम्ही सांगायला हवं, ज्या तुला गाडी पाहिजे मी गाडी देईन, तुला 1000चा नाही 5000चा मोबाईल आयफोन घे, पण लक्षात ठेव, ज्यावेळेस तू घरातून बाहेर निघशील ना, ज्यावेळेस तुझी घरातली जशी बहीण आहे ना, तशीच बाहेर गेल्यानंतर कॉलेजमधली बघ, समजायचं तुमचा संस्कार कुठेच व्हायला जाणार नाही. लक्षात ठेवा. तुमच्या मुलाला संस्कार करण्याची आज गरज काय आहे? कारण की आज कलियुगामध्ये आम्हाला स्त्री भ्रूण हत्या मोर्चा काढावा लागणार नाही जर संस्कार केले तर. ही काळाची गरज आहे महाराज. कारण की आज माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी माझी जिजाऊ माता होती महाराज. जाता जाता दृष्टांत देऊन जाईल महाराज. बाळ शिवाजी राजे लहान होते, आम्हाला संस्कार कसे करायचे ना महाराज, माझ्या छत्रपती माझ्या जिजाऊ मातेकडून कुठेतरी ह्या चरित्रातून आम्हाला ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल. बाळराजे छोटेसे अवघे 10 महिन्याचे होते महाराज. ऐका, त्यावेळेस माझी जिजाऊ माता राजे म्हणायची. बोला ना, राज्याभिषेक झाल्याशिवाय कधी राजा म्हणता येत नाहीये, परंतु माझी आईसाहेब राजे म्हणायचे. कारण घरातून जी आमची आईची मुलाला हाक असती त्याप्रमाणे समाज हाक मारत असतो. लक्षात ठेवा. जर आमच्या घरामध्ये आमच्या आईनं बाळासाहेब म्हटलं तर समाज त्याला बाळासाहेबच नावानं हाक मारेल, पण आईनं जर घरात बाळ्या म्हटलं तर समाज बाळासाहेब म्हणेल का हो? नाही म्हणणार. ऐका, राजा म्हणायचे. आणि एक दिवस माझ्या जिजाऊ मातेला बाहेर कामानिमित्त जायचं होतं. तेव्हा दासीला सांगितलं, दासी मी पुन्हा माघारी येईपर्यंत बाळराजे जर उठले झोपातून तर माझ्या बाळराजांना काय अंगाई गाय, शिवचरित्र सांग, भगवंताचं नामस्मरण करायला सांग, शूरांच्या वीरांच्या गोष्टी सांग, माझा राजा पुन्हा झोपायला जाईल. ऐका ना, आईसाहेब गेल्या आणि आईसाहेब गेल्यानंतर 10-20 मिनिटांनी राजे उठले, रडायला लागले. अवघे 10 महिन्याचं बाळ रडायला लागलं. किती शांत केल्यानं राहील, किती प्रयत्न केले दासीनं, परंतु काही बाळराजे झोपना. काय करावं? शेवट दासीनं स्वतःचं दूध राजांना पाजलं महाराज. ऐका, राजांना पाजलं. बाळराजे दूध पेले आणि झोपले. 2 मिनिटात त्या ठिकाणी माझी जिजाऊ माता आल्या आणि जिजाऊ मातेनं विचारलं, दासी राजे उठले होते का? ऐका ना, राजे उठले होते का असा शब्द कानावरती आल्यानंतर दासीला सांगावं की नाही असं कळलं, पण दासी प्रामाणिक होती महाराज. दासीनं सांगितलं, आईसाहेब राजे उठले होते. अनेक शूरांच्या वीरांच्या गोष्टी सांगितल्या, परंतु राजे काही झोपना. मग स्वतःचं दूध मी माझं राजांना पाजलं. ऐका, भर पावसामध्ये जशी वीज कडकडावी तशी माझी जिजाऊ माता कडाडली. तुझ्यासारख्या दासीचं दूध माझा राजा पिला तर गुलामगिरी स्वीकारावा लागेल. माझ्या राजाला जर स्वराज्य स्थापन करावं लागेल त्यासाठी वाघिणीचं दूध प्यायला पाहिजे महाराज. माझ्या राजाच्या तोंडात बोट घालून दूध काढणारी आई जिजाऊ माता होती महाराज. ऐका, असा वाघ तयार होत नाहीये, त्यासाठी कणखर बनावं लागतं. ती माझी जिजाऊ माता होती. आज आमच्या समाजामध्ये, आमच्या हिंदुस्थानामध्ये, आज भारत देशामध्ये अशा स्त्रिया होऊन गेल्या महाराज, अशा रगरागिणी होऊन गेल्या ना, त्यांचं आजही आम्हाला नाव घ्यावं लागतं. आज जर आम्ही कीर्तनासाठी, आज आम्ही कीर्तन ऐकण्यासाठी महिला जर बसला असेल ना, तर नक्कीच या ठिकाणी माझ्या सावित्रीबाईंची आठवण या आल्याशिवाय राहत नाहीये. अरे आज आम्हाला कुठेतरी
तरी स्त्रीला शिक्षणाचा उद्धार करण्यासाठी तिनं स्वतःच्या वरती अनेक दुःख झेलले असेल, पण तिने कधी आपल्या पतीला कधी सांगितलं नाही सावित्रीबाईनं. परंतु ऐका ना, आज आमच्या शिक्षणाचा कुठेतरी गैरवापर होत असताना पाहिल्यानंतर दुःख वाटतं एका गोष्टीचं. आज आमच्या मुली कुठेतरी सुशिक्षित होतात, परंतु ऐका, त्या शिक्षणासाठी जिनं देह झिजवला ना, त्या जिजाऊ सावित्रीबाईचं कुठेतरी आम्हाला आठवण आली पाहिजे. अरे तिने चिखल गोळ्याच्या अंगावरती चिखल झेलला असेल, शाप घेतले असतील, पण माझी स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये कामाला आली पाहिजे. माझी स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन उभी राहिली पाहिजे. असं करणारी सावित्रीबाईचं कुठेतरी आम्हाला वाईट वळणावरती चालल्या असल्यानंतर कुठेतरी सांभाळायला पाहिजे. ऐका, हे कुठेतरी थांबायला पाहिजे. त्यासाठी माझ्या असणाऱ्या सावित्रीबाईची, महात्मा ज्योतिबा फुलेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही आहे. कुठेतरी आम्हाला अहिल्याबाई होळकर आठवली पाहिजे. अशा आमच्या धर्म संकटासाठी धावून येणाऱ्या, समाज कल्याण करणाऱ्या साऱ्या अशा रगरागिणी होत्या. त्यामध्ये माझी जिजाऊ मातेनं असा धर्मपुत्र मागण्यासाठी हे देवाच्या महाद्वारामध्ये उभी, देवाकडे मागावं की नाही, पतीला तर वचन दिलेलं आहे देवाकडे मागायचं नाही, पण महाराज देवाच्या मनात आणि काय मनुष्याच्या मनात चाललेलं आहे हे कळतं हो. आम्ही किती अंधाऱ्या रात्रामध्ये टेबला खालून किती काही घेतलं ना महाराज, देवाला कळतं. ऐका, आम्ही किती काही केलं ना देवाला कळतं. ऐका, मुंगी के पंज में घुंगरू बसता तो अल्लाह ही सुनता है. मग आपल्या काळ्या रात्रामध्ये केलेलं देवाला कळणार नाही का हो? किती चुरून पाप केलं ते कळणार नाही का? महाराज कळणारच आहे. तेच माझे तुकोबाराकडे मागायचं, देवाकडे मागायचं, पण काय मागावं महाराज, नाही मागता आलं. पण देवानं सांगितलं, आई साहेब मला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे. बरेच वर्ष लग्नाला झाले, तुम्हाला पुत्र संतती हवी आहे. ऐका ना, असं कानावरती आलं आणि भानावरती माझी कनकाई माता आली आणि पतीच्या मागे पळत गेली. जिथं 2 मिनटं दर्शनासाठी लागतात तिथं 5 मिनटं थांबली. याच्या अर्थी देवानं काहीतरी गडबड केली, कारण तो सत्ताधीश परमात्मा आहे. तुझी सतेने वेदासी बोलने, सूर्यासी चालने तुझी आबाळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. देव परमात्मा हे महाराज. ऐका, असं काहीतरी कर्म जीवनामध्ये आपणही करा ना, कनकाई मातेसारखं. आम्ही तुम्ही सगळे रडत जन्माला येतो, परंतु रडत मृत्यू होण्यापेक्षा ना, जीवन जगत असताना असंच जीवन जगा, असं कर्म काहीतरी करा ना महाराज. रडत जन्माला आलो ना, जात असताना हसत गेलो पाहिजे नो. आपल्यासाठी समाज रडला पाहिजे महाराज. समाज आपल्यासाठी रडला पाहिजे, असं काहीतरी कर्म करा. कबीरदास महाराज सांगतात, कबीरा जब हम जगत में आए, जग हासे हमारो, जग हासे हमारो, अब ऐसी करनी कर चलो, हम हासे जगारो, हम हासे जगारो. असं काहीतरी कर्म करा. आपण गेल्यानंतर लोक आपल्यासाठी रडलं पाहिजे महाराज. असं काहीतरी कर्म करा. केलं ना ते कर्म, माझ्या जिजाऊ मातेनं केलं कर्म महाराज. जा त्या देवाकडे आणि तुमचं पुन्हा त्या देवाला सांगा, तुम्ही जे मागितलं ना, देवानं सांगितलं ना तुम्हाला पुत्र हवाय, जा पुन्हा त्या देवाकडे आणि त्या देवाला खडसावून सांगा, असा एक पुत्र दे तो तिन्ही काळामध्ये त्याचा जय जयकार झाला पाहिजे. ऐसा पुत्र देई गोंडा, ऐसा पुत्र देई गोंडा, ऐसा पुत्र देई गोंडा, ऐसा पुत्र देई गोंडा. ज्याचा तिही लोकी झेंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा, ऐसा
द्यायचा असेल पुत्र असा दे ज्याचा तिन्ही लोकांमध्ये जय जयकार झाला पाहिजे. तेच माझे तुकोबाराय जन्माला आले. तुकाराम 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 नाम घेता का पेयम 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 नाम घेता का तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का असा पुत्र दे अशी कन्या दे. ह्या लेकीसाठी एकदा सर्वांनी टाळी वाजली पाहिजे. अंधारातल्या बसलेल्या काय झोपल्या काय वाजवा की. अहो काय सुंदर नसते ही मुलगी. लडकी देना तो अच्छी देना जैसे मीरा मुक्ताबाई. अशी सुंदर जन्माला यायला पाहिजे महाराज. काय सुंदर हो. कन्या भाभी भागीरथी जिचे प्रेम तुझे दिसती जिचे प्रेम तुझे दिसती जिचे प्रेम तुझे दिसती कन्या भागीरथी जिचे प्रेम तुझे कीर्ती जिचे प्रेम तुझे कीर्ती जिचे प्रेम तुझे कीर्ती. महाराज धन्य माता पिता दयाची. बरं नक्कीच म्हणेल महाराज. कुठेतरी आई संस्कार करण्यामध्ये गर्भामध्ये जर आईला जर माती खाऊशी वाटली ना महाराज, आईला माती खाऊशी वाटली ना, तिचं मुलगा काय होतं माहिती का, इंजिनियर होतो बरं का, इंजिनियर होतो. जर गर्भामध्ये नवऱ्याचे जर खिशे जर चेक करायचे असेल ना, तिला वाटलं ना नवऱ्याच्या खिशातून 1000ची 500ची नोट काढावं, हां तिचा नवरा कोण होतो माहिती का, पुढारी होतो. मी नाही सांगत बरं का, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा महाराज ऐका. हां आणि जिला हरिकीर्तन ऐकावंसं वाटतं ना, तिचा मुलगा नक्कीच कीर्तनकार नाही तर गायक तरी होतो महाराज. ऐका हे गर्भामधलं शिक्षण आहे महाराज. कारण गर्भातले संस्कार नाही तर आम्हाला 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनाचे सुंदर आमचे. काय आता त्या मालिका मला एवढं सांगताय ना का, मी बघत नाही महाराज. त्यांना माहीत असेल महाराज कशा. अहो लय मालिका पाहतो बाई, जी सकाळी संध्याकाळी 7 वाजता बसते तर 10 वाजताच उठा द्या हो. देवाच्या मालिका नाही पाहणार. निज सासूचं काय झालं, सुनाचं काय झालं. एक बाईच्या घरी मी सहज कीर्तना गेले, म्हणे ताई फक्त 2 मिनटं बसा, फक्त मला पाहू द्या ती कावेरी पुढं काय करणार आहे. आता मला काय माहिती ती पुढं काय करणार, नाही तुम्ही सांगितली असती काय करणार आहे. असो मला हे एक सांगायचं आहे, संत जन्माला येण्याकरता धन्य माता पिता तयाच्या. तुकोबारानंतर माझे संत अशा कुळामध्ये जन्माला आले ना, त्या संतांचा महिमा इतका मोठा आहे, तो माझ्यासारख्याने काय वर्णन करावा. संताचा महिमा, संताचा महिमा तो बहु दुर्गा. महिमा
महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते. महाराज म्हणतात शब्दामध्ये त्या संतांचं वर्णन किती करावं, कारण की ते संत कधी स्वतःचं अवडंबर करत नाहीये. सन मार्ग वर्तती संत, संत ही परोपकारासाठीच येतात. अशा मातीच्या पोटी जन्माला येतात की त्या मातीच्या पोटी जन्माला आल्यानंतर त्या आई वडिलांचं तर नाव लौकिक होतं, नवे नवे त्या संतांचं नामस्मरण इतकं असतं, त्या देवालाही सुद्धा त्या ठिकाणी यावं लागतं. पण ऐका ना, संत जरी जगाच्या कल्याणाकरता आले परंतु महाराज त्या संतांना मात्र दुःख भोगावं लागलं. महाराज ऐका, या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर मात्र जगात मोठं व्हायचं असेल, ऐका महिला मंडळ पुरुष मंडळ, जगात मोठं जर व्हायचं असेल ना तर मात्र महाराज निंदकाचे घर असावे शेजारी. लोकांनी आपली निंदा मागे जर केली ना समजायचा आपला मार्ग सुरळीत चाललेला आहे. लक्षात ठेवा, मागून निंदा जर चालू झाली का समजायचा आपला हा मार्ग योग्य आहे. आणि मोठं जर आपल्याला व्हायचं असेल तर मागे निंदा करणारे भरपूर जण आहे महाराज, कारण की वर्गणी देणारे कमी आहे पण विचारणारे भरपूर आहे हो. ऐका ना, चांगलं काम करण्यासाठी ना माणसाला नेहमी अडथळे येताच हो. चांगलं जर कोणी करत असेल ना, एखाद्यानं जर माळ घातली ना करून करून भागले आता लागले देवपूजा कर, म्हणजे देवपूजा चांगलं करायला गेले का माणसांनी टोचा मारल्याशिवाय राहतच नाही. आणि ही खुडी ही माग आताच नाही कलियुगात, ही साधू संतांच्या युगापासून चालू आलेली. महाराज अहो माझ्या तुकोबारा कीर्तन करायचे महाराज तरी काही म्हणायचे हा याला एवढा संसार सोडून याला दुसरं काय कामधंदा आहे महाराज, आहे की नाही. आताही म्हणता हा याला काय कामधंदा आहे एवढं सोडून, नुसतं 2 तास ओरडायचे पैसे कमाय, पण माहिती नाही ना मागे किती त्रास आहे. ऐका ना, काही संतांचा महिमा आहे, कारण संत मोठे होण्याकरता त्यांनाही मोठं व्हाण्याकरता ह्या समाजाने त्यांनाही सोडलं नाही हो. तर आपल्याला काय सोडणार आहे महाराज, समाज हा कुणालाही सोडत नाही आहे. पण ऐका ना, समाज जर मागे बोलायला लागला का महाराज आपण मोठं झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा, आपल्याला मोठं व्हायचं असेल तर समाजाकडे तरी दूरदृष्टी करावी लागेल, आपला मार्ग चांगला शोधावा लागेल. माझ्या तुकोबारायांना सुद्धा अनेक त्रास देणारे होते महाराज. एका बाईनं महाराज म्हणली ह्या तुकाच्या नादी लागून माझा नवरा सुद्धा बिघडला म्हणली, या तुकाच्या नादी लागला आणि माझा नवरा सुद्धा बिघडला, याच्या घरदाराकडे लक्ष नाही म्हणले. सकाळी उठलं का काकड्याला जातं, दुपारचं भजनाला जातं, संध्याकाळचं हरिपाठाला जातं, रात्री 12 वाजेपर्यंत घरी येत नाही म्हणले. एवढा कामधंदा सोडून दिला, निसा सप्त्याला जाऊन बसतं म्हणले. एक दिवस या तुकोबाची नाही अक्कल खुलली. आणि बाई अशी ना महाराज, बाईच्या नादाला कधी लागू तुम्ही म्हणाल, तुम्हीच सांगणार यायचे आहे की नाही. परंतु जाती मात्र वेगळेले बरं का. गावठी आणि खिलारीमध्ये सुद्धा जाती असतात, तुम्हाला माहिती आहे की नाही. म्हणून सुद्धा महाराज सांगतात की ती बाई अशी होती की म्हणली या तुकोबाराची खोड मोडल्याशिवाय मी राहणार नाही म्हणली. पण महाराज बाई गोड बोलून माणसाला जागे आणती. महाराज ऐका, एक बाई स्त्री समाज घडवू शकते आणि एक स्त्री भरलेला संसार उद्ध्वस्तही करू शकते. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये 32 खोडी आहे म्हणजे तुम्हाला माहीत असते. एक खोड दाखवली तरी तुमचं काय होतं ते तुम्हालाच माहिती असेल हो की नाही. ऐका ना, ती म्हणली या तुकोबाला बोलवल्याशिवाय राहणार नाही म्हणली. ती कीर्तनाला गेली महाराज, कीर्तन झालं आणि बाई कौतुक करायला लागल्या, काही कमी पडत नाही म्हणली. तुकोबाराय तुम्ही खूप सुंदर कीर्तन करता, तुम्ही खूप सुंदर कीर्तन करता, पण ऐका ना उद्या सकाळी माझ्या घरी या ना चहा प्यायला. बाई तुकोबाराय भोळे साळे होते हो माझे तुकोबाराय. म्हणले ठीक आहे येतो ना, सकाळीच येतो तुमच्या घरी. माझे तुकोबाराय सकाळी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी गेले भजन म्हणत म्हणत. महाराज बाईनं पाहिलं ओट्यावरती तुकोबाराय आहे, घरामध्ये पहाटेपासून उकळतं पाणी होतं. महाराज उकळतं पाणी जे घेतलं तेच माझ्या तुकोबारायच्या अंगावरती टाकलं. माझ्या तुकोबारायची अंगाची लाही लाही व्हायला लागली हो, अंगाचा जळ काप व्हायला लागला, अंगाची अशी आग बाहेर पडायला लागली. माझ्या तुकोबारायनी त्या बाईला काही बोलले नाही हो, त्या पांडुरंग परमात्म्याचा धावा केला. जडे माझे गाया लागला भनवा, जडे माझे गाया लागला भनवा, जडे माझे गाया लागला भनवा, जडे माझे गाया लागला
विठोबा केशवा माय बापा धाबरे केशवा माय बापा जळे माझे गाया लागला बनवा जळे माझे गाया लागला बनवा धाबरे केशवा माय माझ्या तुकोबारायची अंगाची लाही लाही व्हायला लागली महाराज. माझ्या तुकोबारायने बाईला काही बोलले नाही. आणि तुकोबारायांच्या जागी जर तुम्हीच असते तर अगो गो गो बाईला हाताखालून काढल्याशिवाय मी राहणार नाही. तिच्यावर कंप्लेंट केले गेले पोलिसात तिला पाठवे. महाराज अशी अपुली ऐका. पण माझे तुकोबाराय काय संत होते हो. देवाला हाक मारली देवा हा माझी काया वनवा लागलाय तुझ्याशिवाय निवारण करणारा तू सत्ताधीश परमात्मा आहे. ही माझ्या तुकोबारायांची भाषा आहे महाराज. माझ्या तुकोबारायसारखे संत पुन्हा माझ्या ज्ञानोबारायसारखे संत आता पुढे होणार नाही आहे. काय सर्व कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती प्राप्त असतानाही या साधू संतांना किती या समाजाने दुःख भोगावं लागलं. परंतु तरी या माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये माझ्या ज्ञानदेवांनी कधीच लिहिलं नाही का या बोंडोबा काकांनी विसोबा खेचरांनी मला त्रास दिलाय आहे का हो कोणत्या ओवीमध्ये उल्लेख नाही आहे. परंतु पसायदानामध्ये मागितलं चिखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. देवाकडे पसायदाना मागितलं. आणि माणूस नेहमी चांगलाच असतो बरं का. माणूस चांगला असतो पण माणसामधले दुर्गुण मात्र वाईट बनवतात माणसाला. माणूस सगळे चांगले पण दुर्गुण एकदा लुटला की माणूस चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पवित्र होण्याकरता महाराज म्हणतात त्यासाठी आम्हाला त्या संतांच्या मेळाव्यामध्ये जावं लागेल. एकदा का त्या संतांच्या मेळाव्यामध्ये गेलं कारण की संतांचा महिमा अगण्य आम्हाला कळाला. कारण की महाराज सांगतात की त्या ठिकाणी देणाऱ्या गाईचं दूध आम्हाला मोजता येतं पण कामधेनूचं दूध मोजता येत. आमच्या गाया असते 40 लिटर 50 लिटर 30 लिटर त्या गाईवरून आम्ही किंमत ठरवत असतो. पण ऐका ना एकदा का तिचं दूध देणं बंद झालं का ती पुन्हा देत नाही आहे. सकाळी दुहिली दुपारी दुहिली तर मालक एकीकडे तांब्या एकीकडे ते. पण ऐका ना माझ्या कामधेनू गाईकडे गेल्या ना जे पाहिजे जेव्हा पाहिजे तेव्हा देती ती कामधेनू. तशी माझी तुकोबारायने कामधेनूची उपमा माझ्या संतांना दिलेली आहे. बहु दुधड जरी झाली मैस गाय तरी काय होईल कामधेनू. त्या कामधेनूची उपमा माझ्या साधू संतांकडे दिली आहे. जे संतांकडे गेलेत ना त्या संतांकडे गेल्यानंतर ते स्वतःकडे आहे ते दुसऱ्याला देतात. देव घ्या कोणी देव घ्या कोणी आईताला घर पोसोनी घर पोसोनी घर पोसोनी. हा समाज म्हणायला लागला आम्हाला देव नको आहे. हां कारण की जिथं साठवायची जागा दुसरी काम क्रोध लोभ मद नसणे. देव न लगे देव न लगे. सुखाचं भांडार माझे साधू संत आहे तुम्ही घ्या. कारण की जे आमच्याकडे आहे आम्हाला जे मिळालंय. आणि सांगू का महाराज माझ्या साधू संतांनी सुखाचा मार्ग त्यांनी अनेक दुःखातून शोधला हो. माझे तुकोबारायांची आई गेली बाप गेली. माझे तुकोबाराय देवाला म्हणले देवा माय गेली बाप गेले आता सांभाळी गा विठ्ठला. आई गेला आता बाप गेल्यानंतर तो नंतर पत्नी गेली. किती दुःख हो मागं ऐका ना किती दुःख. हा आई बाप गेले ज्याचा बाप गेला ना महिला मंडळ ज्याचा बाप गेला ना माहिराची कुठेतरी सावली कमी होत असते. बाप गेला समाजामध्ये ऐका पुरुष मंडळ तुमचा बाप गेला ना तुमच्यावरती पाठीवरती शाबासकीची थाप गेली समजायची. जिचा बाप गेला ना आठवा ना आमचा बाप आठवा ना मनामध्ये. अरे काय लहानपणापासून आमच्यावरती नितांत निस्वार्थी प्रेम करतो ना तो समाजामध्ये फक्त आमचा बापच करू शकतो अन्यथा दुसरं कोणीच करू शकणार नाही आहे. बाप अशी आहे ना गोष्ट महाराज तो
तो कधी स्वतःसाठी काही घेत नाही, पण माझ्या कुटुंबासाठी सर्व काही करणारा फक्त तो जगात एकमेव आहे, तो बाप आहे महाराज. स्वाभिमानाने जगतो, स्वाभिमानाने जगतो. स्वतःचे अंगातले कपडे फाटले म्हणून त्यांनी कधी त्या फाटलेल्या कपड्यांची कुटुंबाकडे कधी मागणी केली नाही महाराज. तो बाप होता महाराज. आणि ऐका ना, बाप म्हणजे सगळा समाजामध्ये सर्वात मोठा पाया म्हणजे भक्कम असणारा तो बाप आहे. ज्या बिल्डिंगचा पाया जर भक्कम आहे ना, ती बिल्डिंग 10 मजली बांधली तरी ती ढसळू शकत नाही आहे, कारण तो पाया जर भक्कम आहे. आणि ज्या घरातला बाप गेला ना, महिला मंडळ बाप गेला ना, त्या घरामध्ये दुःखाचे दिवस येतात. तो आम्हाला प्रत्येक कनबाळू कृपाळून येईल, म्हणेल रडू नकोस, मी तुझ्या बापासारखा आहे, बापासारखा आहे. पण बाप मात्र होता येत नाही आहे महाराज. ऐका, बाप गेला ना, बापासारखं प्रेम देणारं कुणीच मिळत नाही आहे. बाप गेला ना, उन्हाचे चटके बसल्याशिवाय राहत नाही आहे. ऐका, बाप आहे त्यापर्यंत गाव मुजरा करेल, परंतु ऐका ना, बाप गेला ना, बाप महाराज, बाप गेल्यानंतर ना हा समाज काय आहे हे कळत असतं महाराज. ऐका, बाप आहे तेथपर्यंत कधीच या समाजाचे चटके बसत नाही आहे. आणि आई आहे ना, महिला मंडळ, तेथपर्यंत आपल्या घरामध्ये सुख शांती मायेचा सागर आहे महाराज. आई आहे ना, तेथपर्यंत माहेराची निवांत झोप आहे महाराज. आई आहे ना, तेथपर्यंत माहेर खूप सुखाचं आहे. आई आहे ना, तेथपर्यंत सासरी येताना कधी तुमची पिशवी कधीच रिकामी येणार नाही आहे. आई आहे तेथपर्यंत सर्व सुख आहे महाराज. पण आई गेली ना, पुन्हा त्या घरामध्ये गेलं, त्या उंबरट्यामध्ये गेलं, माईनं कुणीतरी चिड्या भाकरीचा तुकडा ओवाळून टाकणारं पुन्हा आम्हाला दिसत मात्र नाही आहे. आई गेली ना, पुन्हा आमच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे टाकणारं, परत आमची पिशवी रिकामी येईल, पण भरून मात्र येणार नाही आहे. कारण त्या दोघांसारखं प्रेम करणारा समाज, ऐसी कौन सी चीज़ है जो यहाँ नहीं मिलती, ऐसी कौन सी चीज़ है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप की दुआ कभी नहीं मिलती. एकदा आई बाप गेले ना, पुन्हा मिळणार नाही. पण ऐका ना माता माऊल्यांनो, जाता जाता मी एक सांगेन, साधू संतांनी सर्वांनी सांगितलं, माता पित्यांची सेवा करा, माता पित्यांची सेवा करा. सर्व महाराज मंडळी सांगतात आपल्या आई वडिलांना सांभाळा, पण मी मात्र उलटं सांगणारी आहे. तुम्ही म्हणाल का? हां, कारण की मी सांगेन, माता माऊल्यांनो, आपल्या आईची माता पित्यांची सेवा करण्याकरता आपल्याला माहेराला जावं लागेल. परंतु ऐका ना, जी सून खरीच असेल, आपल्या आईवडिलांचा जर खरंच संगोपन करायचं असेल ना, ऐका ना, आपल्या आईवडिलांचं चांगलं व्हायचं जर असे वाटत असेल ना, तिनं तिच्या सासू सासऱ्यांना चांगलं सांभाळा. तिच्या आईवडिलांचा कुणीतरी सांभाळ चांगला केल्याशिवाय राहणार नाही. जिना आई वडील सांभाळण्यापेक्षा सासू सासरे सांभाळले ना, समजायचं तिची भाऊजाई म्हणे माझी नणंद तिची सासू सासरे चांगले सांभाळते, मीही माझे सासू सासरे चांगले सांभाळले पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, त्यांच्याकडे जे आहे ते आम्हाला दिलंय, मी स्वतः अनुभवलंय, हे 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे व्हावे ते आपण, तुका म्हणे
पदी होईन काय कामधेनु कामधेनु काम पदी होईन काय कामधेनु होईन काय कामधेनु होईन काय कामधेनु कामधेनु होगी पदी होईल काय कामधेनु पदी होईल काय कामधेनु बहुधडधारी झाली म्हैसगाय बहुधडधारी झाली म्हैसगाय बहुधडधारी झाली म्हैसगाय बहुधडधारी झाली वा सर्वांनी एकदा टाळी वाजवली पाहिजे यांच्यासाठी. काय सुंदर महाराज. अशी जर मंडळी असेल तर मला वाटतं 10 वाजले तरी चालेल नाही महाराज. ज्या भगवंताचं नामस्मरण करावं तुकोबाराय सांगतात तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. त्यांचं महिमान ऐकण्यासाठी महिमा वर्णन करण्यासाठी स्वतः त्याच्यामध्ये रणमान व्हावं लागतं. त्यांच्या त्या संत मेळ्यामध्ये जावं लागतं आणि संत मेळाव्यामध्ये गेल्यानंतर संत काय करतात याची जाणीव करण्याकरता एकदा सर्वांनी मनोभावे वरती हात करायचे. ज्याला असतील ते करा. वा 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 वा. एक नक्कीच गोष्ट सांगा. वरती बसले तरी तुम्ही हात वर केले पण मागचे काय अंधारात बसले म्हणून त्यांना वाटलं दिसलंच नाही का. ऐका या महाद्वारामध्ये भगवान शिवशंकराचं प्रत्येकावर लक्ष आहे. जो भगवंताच्या नामस्मरणामध्ये कमजोर कम चोखरपणा करेल ते तुम्ही बघून घ्या काय करेल. कारण देवाच्या मनात गोरोबा काकांचे भजनामध्ये हात तुटलेले भजनामध्ये आले असेल तर महाराज आम्हाला भजनामध्ये हात असूनही जर टाळी नाही वाजवली ते काय होईल ते तुम्हाला माहिती आहे. एकदा मनोभावे सर्वांनी भजन करा. ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई विठोबार जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. घ्या हात खाली. घेतले का. वर करायला सांगावं लागतं हो की नाही. मग खाली घ्यायला कोणाला सांगावं. कारण महाराज भजनामध्ये आनंदाने भजनाने टाळी वाजवायची असते आणि ही भजनातली टाळी म्हणजे दिखावा म्हणून टाळी नसते. ऐका ही भगवंताला जी टाळी भजनामधली ही दिखाऊ टाळी नसते. ही टाळी म्हणजे आपल्या केलेल्या पापातून कुठेतरी पुण्याचा उदय होण्यासाठी ही टाळी असते. विठ्ठल विठ्ठल
तुकोबाराय सांगतात आम्ही स्वतःचा अनुभव आलाय म्हणून आम्ही स्वतः वर्णन करतो. त्या संतांचा महिमा अनेक मोठा आहे हे, कारण की त्या संतांचा महिमा माझ्यासारख्याने आणि आपणही किती वर्णन केला तरी महाराज, आणि अभंग मात्र महाराज किती सोडवण्याचा प्रयत्न केला, किती महाराजांना तरी महाराज अभंग तुकोबारायचे असे आहे की त्या अभंग तू कधी कुणाला सुटता येत नाही, तो सोडताही येणार नाही, त्यातून सुटावं लागतं. हो, परंतु तुको न भंगे तो अभंग आहे महाराज. आणि अशा तुकोबारायांचा सुंदर संत प्रकरणातील अभंग निवडण्याचा प्रयत्न केला, मतीप्रमाणे अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. संतांचा महिमा तो दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे, बहुदुधड जरी झाली मैस गाय तरी काय होईल कामधीनू, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा न येईल कळो. संतांचा महिमा खूप मोठा आहे, किती वर्णन केला त्यातून वर्णन होऊ शकत नाही. माझ्या मतीप्रमाणे मी सोडवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी मला जे कीर्तनरूपी पुष्प ज्या ठिकाणी मिळालं आहे, आमच्या वैशालीताई असते, लीलाताई असते, ह्या सर्व कमिटीच्या मतीनं मला मिळाली सेवा. माझ्या मतीप्रमाणे मी सोडवण्याचा प्रयत्न केला. मी ताईंचा आभार मानेल. नवे नवे सर्व संत वृंद महाराजांनी खूप सुंदर अशी साथ दिली, सर्वांचं धन्यवाद मानेल. नवे नवे सुंदर तुमच्यापर्यंत ज्यांनी साऊंड सिस्टीम दिली, दादा नाव माहीत नाही पण खूप सुंदर अशी साऊंड सिस्टीमचा आवाज दिला. अक्षय दादा जाधव, एकदा त्यांच्यासाठी सुद्धा टाळी झाली पाहिजे. अहो कीर्तन करताना अजिबात कूक नाही का, कूक नाही, नाही तर हे काय ना कीर्तन करायला लागलं अरे बाबा वाढव असं म्हणावं लागतं, हो की नाही. हां, पण इशाऱ्यावरच ती सर्व काही देतात, म्हणून सुंदर त्यांनी सिस्टीम दिले. त्या दादांचा धन्यवाद. विनेकरी बाबा, सर्व टाळकरी मंडळी, सोबदार बाबा असतील, मृदुंगाचार्य महाराज, गायनाचार्य महाराज, पेटीवाले बाबा, नवे नवे सर्व तुम्ही शांततेत कीर्तन ऐकलं. आणि खरंच अतिशय कौतुकास्पद असणारं, आपल्या गावाचं वैभव असणारं, ज्यांनी वारकरी चॅनल हा प्रत्येकाच्या घरोघरी मनामध्ये अतिशय घर बसल्या उचकलं तरी कीर्तन ऐकू शकतात असं आमच्या संकेत दादा वाळूंज, अतिशय सुंदर चॅनल, वारकरी चॅनल आहे. वारकरी आणि कीर्तनच त्याच्यामध्ये सर्व आपल्याला पाहायला ऐकायला मिळतात. आज तेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचंही मी धन्यवाद मानेल. नवे नवे सर्व मंडळीचा, सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ, बाळ गोपाल, तरुण मित्र मंडळ, बचत गट, अजून सर्व आले ना कमिटी. नको म्हणायला ही बाई कोणी आणली होती, आहे की नाही. काय चुकून उकून जर कुणाचे राहिले असेल, पण एक जाऊन सांगेल महाराज, नावापेक्षा इथे उपस्थिती तुमची खूप मोलाची आहे. आणि खरंच मी हात जोडून सांगेल, जी वरती मंडळी बसली आहे, राग येऊ देऊ नका मंडळी. कीर्तनकाराच्या स्टेजपेक्षा वरती बसू नका हो. ही आपली कीर्तनाची परंपरा आहे. महाराज मी एक सांगेल, आपल्या गावामध्ये 5 लाखाचा तमाशा आणून तमाशा चांगला वरती बंगल्यावर जाऊन पाहता येतो, पण कीर्तनाची मर्यादा माझ्या साधू संतांनी सांगितली आहे. आणि ती कीर्तनाची मर्यादा मात्र आम्ही सर्वांनी अवलोकित केली आहे. संत चरित्रे सगुण पवित्रे सादर वर्णावी, सज्जन हृदय मनोभावी वंदावी. म्हणून तुमच्या पायाला स्पर्श करून सांगेल, तुम्ही माझ्या भावासारखी, आई वडिलांसारखी मंडळी आहात. उद्या खाली बसली ना, ज्यांना बसता येत नाही ती बसली तर चाल, गुडघ्यांचा त्रास आहे, पण चांगली चांगली बसलेली मला दिसतात, ओके. म्हणून तुमची म्हणजे मी काही हे करत नाही आहे, पण आपली कीर्तनाची मर्यादा आहे म्हणून तुम्हाला बोलण्याचं मी थोडंसं धाडस केलं. तुमच्या बहिणीसारखी आहे, लेकीसारखी आहे म्हणून थोडंसं प्रयत्न केला. काही माझ्या मुखातून गेलं असेल वयाच्या मर्यादेच्या अधिकारापेक्षा, तरी माझे बुलिली लिकुरी विडी वाकुडी उत्तरे करा क्षमा, अपराध महाराज सिद्ध अधिकारी आहात. परंतु बोलण्याचा प्रयत्न माझ्या सद्गुरू गीता आश्रम आळंदी रत्नाकरजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने बोलण्याचा प्रयत्न केला. साळुकी मंजुळ बोलत सेवानी, शिकवितो धनी वेगळाचे. नवे नवे माझ्या सासू सासऱ्यांच्या आशीर्वादाने हे मी कीर्तनाची सेवा पार करण्याचा प्रयत्न केला. जे काही चांगलं ती सद्गुरूंची कृपा, काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणून इथेच टाका. आणि चांगलं घेऊन जा म्हणल्यानंतर चांगल्या कुणाच्या चपला नका नेऊ. विठ्ठल 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. बोलिले पुढे वापुढे क्षमा अपराध महाराज
महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज ज्ञान दे